नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 1 जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस होण्याची शक्यता किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे. तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही परिसर आहे. तसेच तर आपण सविस्तर या ठिकाणी बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, जोरदार पावसाची शक्यता सावंतवाडी, कणकवली तसंच रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आज मध्यरात्रीला बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. मध्यरात्रीला या ठिकाणी जोर जास्त आहे. तसंच रायगड जिल्ह्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, माणगाव या परिसरामध्ये जोर जरा जास्तच बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसंच पालघर जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, इकडे हा जो काही परिसर आहे विदर्भाचा पूर्व भाग आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता मध्यरात्रीला आहे. नागपूर जिल्ह्याचा काही परिसर, भंडाराकडे जोर जास्त आहे. गोंदियाकडे पावसाची शक्यता आहे. तसं इकडे मध्यरात्रीला आपल्याला गडचिरोली जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. चंद्रपूरकडे जोर कमी आहे. बाकी भागाकडे ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीच्या दरम्यान. या ठिकाणी बाकी भागाकडे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुढील 24 तासाचे वातावरण जर बघितले, दुपारनंतरचे जे वातावरण आहे, तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे. तर किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीचा जर परिसर बघितला, सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस देवरुख, शितूर, माखजन, जयगड या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात पाऊस राहील. मुरुड, जंजिरा तसंच अलिबाग, पेण आणि मुंबईकडे जर बघितलं तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं, हा जो काही नाशिक जिल्ह्याचा परिसर आहे, तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पुढील 24 तासामध्ये जर वातावरण बघितले तर दुपारनंतर नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोर जरा जास्त वाढत आहे. हा जो काही परिसर आहे पूर्व भाग, या ठिकाणी जोरदार पाऊस मालेगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. जोर नांदगावकडे देखील जास्त आहे नाशिक जिल्ह्याकडे. बाकी भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. जोरदार पाऊस त्र्यंबक, खोडाळा, कोटी हा जो काही परिसर आहे इगतपुरीचा, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसंच मित्रांनो, हा जो काही परिसर आहे मालेगाव, धुळे आणि धुळ्याचा काही परिसर आहे खानदेशात, या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर जरा जास्त बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे. तर पुढील 24 तासामध्ये आणि इकडे जर बघितलं, हा बीड जिल्ह्याचा काही परिसर आहे, पुणे जिल्ह्याचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. साताराकडे जर बघितलं, साताराचा परिसर, तर सातारामध्ये पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागांनी अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. जोर थोडा कमी आहे. मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो सातारामध्ये. आणि सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरचा जो परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे पुढील 24 तासामध्ये. सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीकडे जोर कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात राहील. कोल्हापूरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात होऊ शकतो. मध्यम सरींची शक्यता कोल्हापूरमध्ये आहे. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे. पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर झालं, यामध्ये वैजापूर तसेच आसपासचा जो काही परिसर आहे, पैठणचा परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस. जालना जिल्ह्याकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. दुपारनंतर बीड जिल्ह्याकडे जोर वाढत आहे, जोरदार पाऊस. तसंच धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवकडे देखील भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. लातूरकडे पाऊस राहील, मात्र विखुरलेल्या स्वरूपात. आणि नांदेड, वाघाळा आणि परभणी आणि नांदेड वाघाळाकडे हा जो काही सर्व परिसर आहे, परभणी, नांदेड, वाघाळाचा आसपासचा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर जरा जास्त देखील बघायला मिळू शकतो. हिंगोलीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि विदर्भाकडे जर बघितलं, हा जो काही परिसर आहे विदर्भाचा, तर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा जो काही सर्व परिसर आहे, गडचिरोलीचा काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. गडचिरोलीमध्ये देखील जोरदार पाऊस. चंद्रपूरकडे देखील
पाऊस बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, इकडे यवतमाळ वर्धा जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. एकंदरीत जर बघितला हा जो काही परिसर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा जो परिसर आहे, या ठिकाणी जोर जरा जास्त बघायला मिळू शकतोय. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आहे. अमरावतीकडे मध्यम सरी शक्यता आहे, यवतमाळकडे देखील हलक्या मध्यम सरी. अकोलाकडे जर बघितलं तर अकोलाकडे पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील. मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. आणि मित्रांनो, पाऊस बुलढाणाकडे देखील बघायला मिळू शकतोय. बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारकडे विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि नंदुरबारकडे देखील आहे. पावसाचा जोर या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.